का रे, काय झालं? बा म्हणतोस का? बा, मा आणि बा भारी की. पण मास्टर, तू नक्की आहेस कोण? तिथले भेटलो होतो तेव्हा तू पोलीस शाळेतून आलास आणि तिथं टीचर आहे. तुला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात ना? सिम्बा हुशार आहे ना? मा हुशार आहे म्हणून मी पण हुशार आहे. बर, असं आहे होय. अरे मी पोलिसाचे, फक्त इकडे समर कॅम्प घेतो. का बोलो? अर्जुन, तू दरवर्षी हे समर कॅम्प का घेतोस? मला भारी वाटतं. हे एकमेव कारण आहे की तू तिकडे जाऊन तुझ्या मुलाचा शोध घेतोस. अरे कारण मग तुझ्यासारखे कार्टून भेटतात ना, आणि त्यांच्याशी दोस्ती होते म्हणून. बरं, मी जातो आता. ए का रे, तुझं घर आलं व्हय? कुठे? हे काय आतमध्ये? बर बर बर, मग तू एकटा जातो? हा. तू मला एक सांग, तू मला तुझ्या घरी नेत का नाहीस रे? कारण तू माझा बेस्ट फ्रेंड नाहीस ना. अरे मी फक्त माझ्या बेस्ट फ्रेंडलाच घेऊन येतो. बर, मग मी तुझा कसला फ्रेंड आहे? तू माझा महाराष्ट्रातला पहिला फ्रेंड आहेस. मला वाटत होतं की मग फ्रेंड्स मिळतील का नाही, पण तुझ्यामुळे मिळाले. थँक्यू. अरे मला पण एवढा बेस्ट फ्रेंड मिळाला की दरी. आणि मला एक सांग, तू उद्या कॅम्पला येणार आहेस ना? हो, येईन की, नक्की येईन. बाय, सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन. रुपाली, ए रुपाली, काय हो मामनजी? अगं ह्या 8 कुंड्या राहिल्यात, त्या जरा ठेव, आपल्याला लागतील परत. हो, मी ते ठेवते, पण किती वेळ झाला तुम्ही हेच करताय? अगं जीव रमतो माझा ह्याच्यात. हो बरोबर आहे तुमचं, पण राहिलेलं उद्या करा ना. तुम्ही असं करता, एकाच वेळी एवढं सगळं काम करता आणि मग कणकण येते तुम्हाला. त्याच्यानं काय होतंय? अगं रुपाली, उलट हे काम केलं ना, मातीत हात घातला की सगळे आजार निघून जातात माझे. आता तुम्ही असं बोलल्यावर काय बोलणार मी? रुपाली, अगं कुंड्या 9 राहिल्या पाहिजे होत्या, खाली 3, त्याच्यावरती 2, 5 आणि बाबा, तुम्ही गोळ्या घेतल्याच नाहीत ना? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, गोळ्या वेळच्या वेळी घेत जा म्हणून. आणि डॉक्टरांनी काय सांगितले माहिती आहे ना तुम्हाला? अगं दुपारपासून या कामात रमलो ना, त्यामुळे राहिल्या. घेणारच होतो मी. अहो पण बाबा, गोळ्या वेळच्या वेळी घ्यायच्या असतात ना. होय. आता मी हेच बोलत होते त्यांना, पण माझं ऐकतात कुठं? अगं तुमची काळजी कळतीये मला, पण घेतो थोड्या वेळानं. आत्ताच घ्यायची, थांबा. हिचा पोलिसी खाक्या सुरू झाला ना की मला काय बोलताच येत नाही बघ. बरं घ्या आहे. आर्या, आणि त्यांना म्हणावं जरा दगदग पण कमी करा. माझं तर काय ऐकत नाही. बघ बाई, तुझं ऐकलं तर. सावकार. काय रुपाली, हा आयुष्यभर शेतात काम केलेला माणूस आहे मी, आणि एवढ्याशानं काय होते मला? हो पण त्याची सवय मोडली की आता. अशी कशी सवय मोडल? आणि खरं सांगू का, अशी झाडं लावली, मातीत हात घातला ना की जीवाला गार वाटतं बघ. आता बाकी तर काय राहिलं नाही ना. म्हणजे बाबा, तुम्हाला अर्जुन बद्दल जे वाटतंय ते सोडून तुम्ही हे करत बसता? आता त्याला किती वेळा सांगितलं? हे खरंय बरं का आर्य, भाऊजीनं आमचं काय ऐकतच नाहीत अगं. आजकाल तो विषय काढला ना, सरळ उठूनच निघून जातो. अमोल आणि अपर्णाचा विषयच नको असतो त्यांना. बरं, त्याला नवीन सुरुवात कर म्हणलं तर तेही ऐकत नाहीत. आर्या, तुला माहित आहे ना, उद्या अर्जुनला बघायला पोरगी येणार आहे. तू बोल की एकदा त्याच्याशी. नको हा बाबा, उगाच तो चिडायचा माझ्यावर. अगं नाही, म्हणजे बघ ना, आम्ही कसं घरातलं पडतो ना, त्यामुळे भाऊजी आमचं काहीच ऐकत नाहीत बघ. होय, तू बोललीस ना तर किमान तुझं बोलणं ऐकल तरी तू. बाबा, तुम्हाला मीच सापडले का अर्जुनशी हे सगळं बोलायला? कदम गोळी घेतली का? हो घेतली ना, टायमिंगलाच. मी आलो प्रेशो. आर्या, अगं तू बोल ना त्याच्याशी, हीच वेळ आहे बघ. आता हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न. तो माझ्याशी येऊन बोलला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्याशी बोलायला, पण आता त्याला फोन शोधू द्या, त्याला येऊन बोलू द्या.
एवढी मोठी शिक्षा करावी अशी चूकही नव्हती केली बापू. आणि माझं सोडा, अमोल आप्या अगं शांत हो तू. बापू 7 वर्ष मी अमोलला एकटीने वाढवलंय, यापुढे पण वाढवेन. ते म्हणतात ना, वेळ माणसाला शिकवते. अगदी करेक्ट आहे. वेळेने शिकवलं मला एकटीला. आणि बापू, आता नियतीने जरी अर्जुनला माझ्या समोर आणलं ना, तरी मी परत नाही जाणार त्याच्याकडे. पण नियती, परत कधीच अर्जुनला माझ्या समोर आणू नकोस. जे असं चाललंय ना तसंच चालू दे.